कोकणात अगदी सहज आणि सगळीचकडे भेटणारी फणसाची झाडे आणि त्यावर डुलणारे हिरवेगार काटेरी फणस जणू काही आपल्या कोकणाला वरदानच लाभलेले आहे. तर आज आपण त्याच कच्च्या कोवळ्या फणसाची कोकणात अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केली जाणारी फणसाची भाजी बनवणार आहोत. तर ती कशी बनवायची ते आज आपण पाहू. तर नमस्कार, मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मी इथे सर्वप्रथम अर्धा किलो फणस साफ करून घेतला आहे आणि फणसामध्ये बिया असतात, त्या बियांचा पण मी इथे वापर केला आहे. तर आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर मी इथे 2 मीडियम साईजचे 2 कांदे बारीक कापून घेतले आहेत आणि एक 7-8 हिरव्या मिरच्या आहेत आणि थोडंसं ओलं खोबरं आहे. तर सर्वप्रथम एक टोप ठेवला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, एकदम थोडंसं तेल घालायचं. ही भाजी अगदी साधी आणि सिंपल आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला नाही. तर याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा मोहरी टाकली. मोहरी छान तडतडल्यावर त्याच्यामध्ये आपण आता कापलेला हा कांदा टाकूया. कांदा जो आहे तो पण जास्त वेळ आपल्याला भाजायचा नाही आहे, तर फक्त अर्धा कच्चाच भाजायचा आहे. थोडीशी 1 चमचा हळद टाकली. हे छान असं ढवळून घ्यायचं आहे. आता आपलं हे छान असं ढवळून झालंय. आता आपण याच्यामध्ये स्वच्छ पाण्याने धुतलेले हे गरे आणि फणसाच्या बिया घालूया. आता पूर्णपणे असं घालून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ ॲड करते. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आता छान मस्तपैकी असं हे ढवळून घ्यायचं. आता ही भाजी आपली मस्त छान ढवळून झाली आहे. तर ह्याच्यामध्ये आता थोडंसं आपण पाणी ॲड करूया. थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. आणि ही भाजी आता झाकण ठेवून शिजण्यासाठी एक 5-10 मिनटं ठेवून देऊया. थोडं वरतून पण पाणी टाकायला पाहिजे, कारण जर सपोज पाणी कमी पडलं तर वरून आपण थोडं टाकू शकतो. हे बघा, पाणी थोडं कमीच टाकायचं. आपली थोडी भाजी अजून शिजायची आहे आणि पाणी पण आहे. तर परत एकदा आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया. तर पहा, आता आपली भाजी पूर्णपणे शिजली आहे आणि पाणी पण कमी झालं आहे. तर त्याच्यामध्ये मी खोबरं घालते आहे. आता फायनली आपली भाजी झालेली आहे. हे खोबरं घातल्यावर व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची. मग आपली भाजी खायला रेडी. ही भाजी कोकणामध्ये पेजेसोबत जास्त खातात. पेज बनवली जाते आणि त्याच्यासोबत ही भाजी खाल्ली जाते, किंवा भाकरीसोबत चपातीसोबत पण खाऊ शकता. मी तरी भाजी अशीच खाते, खूपच भारी लागते गरमागरम. तर रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझी ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.